तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या साईडवरती हा पूर्ण आता ग्राउंड लेवल आपले कॉलम भरून झाले होते आणि आता जी वेळ आली होती तर ती आपली जी ग्राउंड बीम भरण्याची ती वेळ आली होती. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बीम भरताना आपण एकदम महत्वाची जी काळजी घेतली पाहिजे ते आपल्याला राहुल मिस्त्री सांगणार आहे. त्या 6 पद्धती आपण एकदम आवर्जून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बारीक काही लक्ष देऊन जर आपण त्या गोष्टी जर आपल्या घरासाठी जर केला तर पुढे भविष्यासाठी आपल्या मजबूतीसाठी ते एकदम चांगले आणि एकदम सोप्या राहणार आहे. तर राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर राहुल मिस्त्री आपले जेवढे घर बांधणारे असतील नवीन घर बांधणारे असतील त्यांना एकदम सोप्या पद्धतीने सांगून द्या की आपण कशा प्रकारे जे ग्राउंड बीम आहे हे टाकताना कोणती काळजी घेतली पाहिजे. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण ग्राउंड बीमचं ज्यावेळेस नियोजन करणार आहे तर त्यावेळेस त्याच्यावाली बांधी असो की भराई असो हे पूर्ण आहे ना 6 प्रकारे आपण मी तुम्हाला सांगणार ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे जेणेकरून आपलं ज्यावेळेस घराचं काम चालन त्यावेळेस ते मजबूती वाढणार आहे आणि आपल्या भविष्यात काही अडचण येणार नाही. तर तुम्हाला सर्वात प्रथम पहिली जी सांगतो ज्यावेळेस आपण हा बीम बांधणार आहे तर त्यावेळेस ही रिंग ना अशी व्यवस्थित बांधून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून 135 डिग्रीचं आपल्याला असं येल मारून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला ही रिंग भविष्यात लोड जर आला तर फाटणार नाही. हा एक पॉईंट झाला. दुसरा ज्यावेळेस आपण बीम बांधणार आहे त्याला 1-4 बांधणं खूप गरजेचं आहे. 1-4 म्हणजे नेमकं कसं आहे ज्यावेळेस 1-4 आपल्या या बाजूला आपण 4-4 इंचावर रिंग बांधली पण सेंटरला तुम्ही बघू शकता आपण मध्ये ना 6 इंचावर रिंग बांधलेली याला 1-4 म्हणतात. तिसरा पॉईंट ज्यावेळेस आपण कल्टर बार टाकणार म्हणजे एक्स्ट्रा बार टाकणार आहे त्यावेळेस आपण असे एक्स्ट्रा बार टाकताना यांच्या 1-4 काढून असे त्याला येल मारणं खूप गरजेचं आहे. ते बघू शकतात. तर ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा बार टाकणार आहेत हे ना 1-4 पेक्षा नाही खालचे बार आहे ना इकडे जसं बीम साईज असेल त्याप्रमाणे तुम्ही असे बाहेर काढू शकता जेणेकरून त्याची मजबूती आणखीन वाढणार आहे. आणि सर्वात प्रथम चौथी गोष्ट आहे ज्यावेळेस आपण हे येल मारणार आहे समजा एक्स्ट्रा बारला या पद्धतीने तुम्ही अशी येल मारू शकता जे करून आपल्या बीमची आणि कॉलमची पकड ही मजबूत होणार आहे. भविष्यात आपल्या बंगल्याला काही अडचण येणार नाही. भूकंप येऊ किंवा असे नैसर्गिक काही आपत्ती जर आली तर आपल्या घराला तडे जाणार नाही आणि आपल्या घराचा काही डॅमेज होणार नाही. त्यासाठी मजबूतीसाठी तुम्ही अशी येल मारून घेऊ शकता जेणेकरून आपल्या कामाची क्वालिटी वाढणार आहे मजबूती वाढणार आहे. आणि अजून एक 6वी पद्धत जी असेल जी सगळ्यात महत्वाची म्हणजे जी रिंगाची सेंट्रन्स सांगा आणि जे आपण ज्यावेळेस हा बीम ठेवणार आहे हा वळंब्यात अशी रिंग आली पाहिजे अशी सरळ रिंग आली पाहिजे जेणेकरून अशी वाकडी तिकडे नाही झाली पाहिजे एकदम सरळ आली पाहिजे. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण कॉन्क्रीट टाकणार आहे याच्या चारही बाजूनी आपलं कमीत कमी 25-30 mm कॉन्क्रीट येईल याची दक्षता घातली पाहिजे. असं एक बाजूला बीम आला एक बाजूला कॉन्क्रीट आला असं झालं नाही पाहिजे. त्याकरता असे कव्हरिंग ब्लॉक लावणं आपल्याला खूप गरजेचं आहे जेणेकरून चौकड आपल्याला कॉन्क्रीटला जाणार आहे म्हणजे या गाजाला मावचार लागणार नाही. याची कॉन्क्रीटची चौकड सारखी भराई झाल्यामुळे या गाजाची लाईफ वाढणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला राहुल मिस्त्री एकदम सोप्या आणि एकदम सरळ पद्धतीने तुम्हाला 6 पद्धती सांगितल्या जेणेकरून तुम्ही तुमच्या घराला या आवर्जून वापरल्या पाहिजे आणि वापरल्यामुळे तुमच्या भविष्यामध्ये घराला फायदा होणारच आहे नक्की. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मित्रांनो आपल्याला कमेंट करून सांगायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एवढे पण आपल्या मित्रांच्या घराचे कामं चालू असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.